नमस्कार प्रेक्षकांनो, सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। राणी आणि इंद्राच्या नाटकाचा झाला आहे भांडाफोड। उर्मिला समोर त्यांच्या नाटकाचा उलगडा झाला आहे। सगळ्यांसमोर इंद्रा आणि राणीचे जे प्लॅनिंग केलेले होतं त्यांचं प्लॅनिंग आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे। तर आता आबा जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा विक्रांत जो असतो, विक्रांत आबांना सांगतो की बाबा मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं। मी असा विचार करत होतो, नवीन डील आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलायचं आहे। आबा म्हणतात, या निर्णयाचा भविष्यात आपल्या कंपनीवर खूप परिणाम होऊ शकतो। त्यासाठी मी म्हणतो, हे सगळं ना इंद्रा समोरच करूया। खूप मोठा निर्णय आहे हा। निर्णय घेताना इंद्रा इथं असला पाहिजे। त्याला सगळं कळलं आणि भविष्यात तो इथला एमडीच राहणार आहे। मग इंद्रा इथला एमडी होणार आहे, त्यामुळे त्याला हे माहित असलं पाहिजे, कारण तू आता तात्पुरतीच कंपनीचा एमडी आहे। तू गैरसमज नको करून घेऊस। आता हे एकूण विक्रांत जो असतो त्याच्या मनात येऊ लागतं आणि तो मनातल्या मनात विचार करू लागतो की अजूनही या म्हाताऱ्याच्या इंद्राला एमडी बनवायचंच आहे आणि इंद्राचाच पुढचा चाललेला आहे। सदा याच्या मनात इंद्राचाच विचार असतो। मग तो आबांना सांगतो, ठीक आहे, इंद्राला तुम्ही बोलवून घ्या। इकडे आता राणी जी असते ती हॉस्पिटलमध्ये तिच्या बुवांना भेटायला गेलेली असतात। बुवांसोबतच ती खूप काही बोलत असते आणि बुवांजवळ जुन्या आठवणींचा उलगडा करत असते। आता तिचे शब्द ऐकून बुवांच्या छातीत धडधड वाढते आणि हृदयाचे ठोके वाढतात। राणी घाबरते आणि डॉक्टरांना आवाज देते, किंचाळू लागते, डॉक्टर लवकर या, बुवांना काय झाले आहे। मग डॉक्टर येतात आणि बुवांना इंजेक्शन देतात। आता बुवा आउट ऑफ डेंजर आहेत असे डॉक्टर सांगतात, म्हणजेच ते बरे आहेत। त्यांची अवस्था अशी कशामुळे झाली हे तुम्ही मला सांगा। राणी म्हणते, माझ्यामुळेच झालं। मी त्यांच्याशी ना खूप बोलत बसले होते आणि माझ्यामुळे त्यांना त्रास झाला। डॉक्टर म्हणतात, नाही, उलट तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर त्यांच्यात काहीतरी रिस्पॉन्स आणि प्रतिक्रिया निर्माण होतात, त्या झाल्याने ते लवकरच कोमातून बाहेर येतील। राणी म्हणते, हो का? मग मी आता त्यांना लवकर बरं होण्यासाठी त्यांच्याशी बोलत राहणार आणि मी त्यांच्याशी रोज बोलेन आणि त्यांना कोमातून लवकर बरं करण्याचा प्रयत्न करेन। आता इकडे विक्रांत जो असतो तो उर्मिलाकडे आलेला असतो आणि घरी तो उर्मिलाशी बोलत असतो। मग उर्मिला त्याला म्हणते, विक्रांत, तू मला 2-4 महिन्यांमध्ये फिरायला घेऊन चलत जा आणि मला साडी घेऊन जात जा। कधी कधी मला शॉपिंगलाही जायचे असते। हे ऐकून इंद्राची जरा चिडचिडच होते। तो उर्मिला म्हणतो, शट अप उर्मिला, इनफ, शांत बस जरा, काय चाललं आहे तुझं? उर्मिला त्याचा राग बघून म्हणते की काय झाले विक्रांत तुला? त्यावर विक्रांत म्हणतो की आज माझी जरा चिडचिडच झाली आहे, सॉरी। फॅक्टरीमध्ये आबांची मी डील बद्दल बोलायला गेलो तर त्यांनी इंद्राचं नाव पुढे केलं। आता उर्मिला विचार कर, तुला एवढं खराब वाटत आहे तर माझं काय झालं असेल? त्यावर आता मग मला ते वर्कर सारखं वापरता आहे, माझी किंमत ठेवलीच नाही त्यांनी। आता त्यावर उर्मिला म्हणते, हे बघ विक्रांत, आता सगळं तुझ्या हातात आहे म्हणून तू गोड बोलून काम काढून घे, तुझं काम कर, मी इकडे त्या राणीला बघते। विक्रांत म्हणतो, तू म्हणतेस ते बरोबर आहे, मग मी तर माझं काम गोड बोलून त्यांच्याकडून काढून घेतो, पण त्यावेळेस इंद्रा आणि राणी कधी जवळ येता कामा नये, यांच्यातला दुरावा तू असंच चालूच ठेव। इकडे आता राणी आणि इंद्रा हॉस्पिटलमधून बाहेर पडतात आणि घरी यायला निघतात तेव्हा राणी इंद्राला सांगत असते की बुवांचं खूप प्रेम आहे माझ्यावर, त्यांनी खूप कष्ट घेतले आहे माझ्यासाठी। तिच्या डोळ्यातून पाणी येतं। इंद्रा तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, बघ, मी तुला सांगितलं होतं ना, बुवा लवकरच बरे होतील। राणी म्हणते, हो सर, तुम्ही खूप काही करून जातात आमच्यासाठी। असं बोलून राणी इंद्राला 2 मिनिटांसाठी मिठी मारते आणि आता पुढे ऑफिसमध्ये आबा जेव्हा आलेले असतात, विक्रांत तिथे असतो। मग आबा त्याला म्हणतात, तू आला? विक्रांत म्हणतो, हो, आणि छान मीटिंग पार पाडली आहे, इंद्राही येत आहे। मग त्यावेळेला इंद्रा येतो। आबा म्हणतो, अगदी वेळेवर आलास, तू बघ आता या खुर्चीवर बस। इंद्रा म्हणते, नाही बाबा, तो मान विक्रांतचा आहे, मॅनेजिंग डायरेक्टर बिझनेस ते विक्रांतला जमेल आणि या खुर्चीवर विक्रांतलाच बसू द्या। विक्रांत म्हणतो, नाही, तूच बस इंद्रा। तेव्हा इंद्रा म्हणतो, नाही, आता सध्या तरी आबांनी तुलाकडे पाहून तुला एमडी बनवले आहे म्हणून हा मान तुझाच आहे। त्यावर विक्रांत म्हणतो, मी एक सांगू का,
ना त्या भरतने जशा रामाच्या पादुका ठेवून कारभार पार पाडला त्याचप्रमाणे तुझे शूज मला हवे आहे. तुझे शूज देऊन मला पुढचे काम करायचे आहे. देशील का तुझे शूज? प्लीज दे ना मला. आता एवढं बोलल्यानंतर इंद्राला कसेही वाटू लागते आणि इंद्रा म्हणतो हो नको नको तू हे काय बोलत आहे. तू अजिबात असं करणार नाही आहे. तू फॅक्टरीतला MD तूच आहे. आता आबा हे बघून खूप खुश होतात आणि म्हणतात तुम्ही दोघे एकमेकांना किती आदर करतात आणि असंच जर चालत राहील तुम्ही दोघे एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवा. विक्रांतला मनातल्या मनात वाटू लागतं की थेट आबांनी माझं कौतुक केलं म्हणजे मला त्यांना गोळ्यात घ्यायला जमत आहे. आता इंद्रा जो असतो इंद्रा बोलू लागतो मला तुम्ही इथं का बोलवलं आहे. विक्रांत बोलतो ऍक्च्युली ना प्रोजेक्ट आहे त्यासाठी आपल्याला लोन घ्यायचं आहे आणि अप्लाय करावं लागणार. लोन साठी प्रोसेसिंग आणि प्रपोजल प्रॉमिस आहे. ते आबा म्हणतात हे सगळं मला रिस्की वाटत आहे. इंद्रा त्यावर बोलतो आबा म्हणतात तुम्ही जे म्हणता ते खरंच आहे रिस्की आहे पण यावर विक्रांतने जरा व्यवस्थित लक्ष दिलं आणि मॅनेज केलं तर सगळं ठीक होईल. विक्रांत त्यावर म्हणतो मी सगळं काम व्यवस्थित पार पाडणार आणि कंपनी जी आहे ती अगदी टॉपवर घेऊन जाणार आणि इंद्राचं स्वप्न पूर्ण करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता हे एकूण इंद्रा जो असतो ना तो विक्रांतला MDच्या खुर्चीत बसायला सांगतो आणि विक्रांत MDच्या खुर्चीत बसतो. इंद्रा त्याचे स्वागत करतो तेव्हा विक्रांतच्या मनात चालू असते की इंद्रा तू मला या खुर्चीवर बसून तर दिले आहे पण तू हा खड्डा जो आहे ना स्वतःसाठीच खणला आहे. बघ आता याचे परिणाम काय होतात. आता विक्रांतला अगदी सरळच झाले आहे. त्याने त्याची बाजू अगदी निमूटपणे सावरून घेतली आहे आणि पुन्हा तो MDच्या खुर्चीत बसलेला आहे. इकडे आता घरी कोणी नसताना मालती जी असते ना ती राणीला विचारते काय ग तू भाकऱ्या बनवल्या कशा? तुझ्या हाताला तर एवढे लावून सुद्धा भाकऱ्या कशा केल्या सांग नाही तर तुझा हात आणखी मॉडेल मी. उर्मिला म्हणते आई तिच्या हातानं जरा वेगळाच करा पूर्ण काढूनच टाका त्याला. ती जे असते ना ती राणीचा हात पुन्हा मुरगळते आणि राणीला खूप इजा होते. खूप दुखू लागतं. मालती म्हणते अजून त्रास झाला पाहिजे तिला दुखत आहे. मग भाकऱ्या कशा बनवल्या? आता पुढे इंद्रा घरी आल्यावरती इंद्रा राणीला टेरेसवर भेटायला जातो आणि दोघे टेरेसवर भेटून बोलतात असतात. उर्मिला त्यांना गुपचूप बघते आणि उर्मिला समोर इंद्रा आणि राणीचं सत्य बाहेर येतं. इंद्रा आणि राणीच्या नाटकात भांडाफोड झाला आहे. उर्मिला समोर त्यांच्या नाटकाचा उलगडा होऊन उर्मिला सगळं कळलं आहे. तर आता पुढचे पाऊल उर्मिला कसे टाकणार आणि विक्रांतला याबद्दल काय सांगणार आपण पुढच्या भागात बघूया. आमच्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार.